कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरातील गोरगरिबांसाठी आधारवड असलेल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे। रुग्णालयाच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडलेत, तर छताला गळती लागल्यानं संपूर्ण इमारत धोकादायक बनली आहे। रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही महापालिका प्रशासन मात्र ढिम्म असल्याचं चित्र दिसून येत आहे। भिंतींना पडलेल्या भेगा, छताला लागलेली गळती, साचलेलं पाणी ही अवस्था आहे कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरातल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाची। हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी हे रुग्णालय आधारवड आहे। मात्र रुग्णालयाची ही दुरावस्था पाहिल्यानंतर महापालिका प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जागं होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नगरसेवक सचिन शेंडे यांनी उपस्थित केलाय। नगर टेंबलाईवाडी राजेंद्रनगरचा गोरगरीब रुग्णाचा आधारवड असणारा हा आमचा महावीर दवाखाना, परंतु गेली या दवाखान्याला 47 वर्ष पूर्ण झालेली असून निधी अभावी व देखभाल दुरुस्ती अभावी या दवाखान्याची अत्यंत दयनीय दुरवस्था झालेली आहे। प्रशासनाने याकडं वारंवार मागणी करून देखील कोणताही मोठा निधी उपलब्ध करून दिलेला नाही। वास्तविक पाहता आमचा हा परिसर अत्यंत गोरगरीब हातावरची पोट असणारा परिसर आहे। त्यांना एक चांगल्या अशा मोठ्या दवाखान्यात जाता येत नाही, त्यामुळे हे आमचा महावीर दवाखाना त्यांच्यासाठी आधारवड आहे। तसेच आमचा हा परिसर अनुसूचित जाती जमातीचा मोठा परिसर आहे। यात मोठ्या संख्येने अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत व या दवाखान्याला एक चांगला भरीव निधी मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा महानगरपालिकेला वारंवार केला आहे, तरी देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी न मिळाल्यामुळे इथे या दवाखान्याची नूतनीकरणासाठी जे आवश्यक निधी आहे तो उपलब्ध झालेला नाही। तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला 2 मंत्री आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, तसेच आपले पालकमंत्री, आरोग्यमंत्री आहेत। त्यांनी देखील अशा आमच्या या महानगरपालिकेच्या दवाखान्याकडे लक्ष देण्याची गरज आहे व तेथे अत्याधुनिक सोयी सुविधा अशा उपलब्ध करून चांगल्या प्रकारचा निधी द्यावा, हीच मी त्यांच्याकडे देखील मागणी करतो। रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सुविधांऐवजी गैरसोयीचाच अधिक सामना करावा लागतोय। त्यामुळं महापालिका प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होती आहे।